एक प्रॉपर्टी ब्रोकर, एकच फ्लॅट, लिव्हिंग मध्ये राहणारं मॉडर्न कपल, रोहित ईशा आणि खेड्यातून आलेलं जाधव कुटुंब या दोन वेगळ्या आणि टोकाच्या ट्रेडिशन्स पाळणाऱ्या दोन ग्राहकांना विकतो. आता हे सर्वजण कोर्टाची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत एकाच फ्लॅट मध्ये राहत असतील तर होणाऱ्या गोंधळाची कल्पना तुम्ही करू शकता. या कॉन्सेप्टमुळेच हा चित्रपट बघण्यासाठी मी खूप एक्साइटेड होतो आणि काल मी सुपर डुपर नावाचा मराठी चित्रपट बघितला. ललित प्रभाकर, शशांक शेंडे आणि निर्मिती सावंत हे उत्तम कलाकार आहेतच. त्यांनी खूप नॅचरल काम केलं आहे. निर्मिती सावंत प्रत्येक चित्रपटात सेम दिसत जरी असल्या तरी त्यांचा अभिनय उच्च दर्जाचा असतो. सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे चित्रपटाची वाइब ही कलरफुल, फ्रेश आणि हॅपनिंग आहे. चित्रपटाचं म्युझिक डिपार्टमेंट सुंदर आहे. चित्रपटातील गाणी आणि त्यांची वाइब ही खूपच एनर्जेटिक वाटते. तुम्ही गाणी बघितलीच असतील, खूप मस्त आहेत. पूर्ण चित्रपटामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या फ्रेम्स बघायला मिळतात आणि ही गोष्ट मला खूप आवडली. ऋषिकेश जोशी, कुशल बद्रिके आणि नम्रता संभेराव या तिन्ही कलाकारांना तुम्ही कोणतेही पात्र साकारायला द्या, ते एकच पॅटर्न फॉलो करतात. कधीतरी काहीतरी वेगळं करा राव. तिघांचंही काम चांगलं आहे, पण तेच बघून आता कंटाळा आला यार. चित्रपटामधील ड्रामा, इमोशन्स, कॅरेक्टर्स मधील वादविवाद या गोष्टीचा सेटअप चांगल्या पद्धतीने केला आहे. यामुळे तुम्हाला चित्रपट एका मिनिटासाठी सुद्धा बोरिंग वाटणार नाही. चित्रपटातील कॉमेडी मात्र मला ऍव्हरेज वाटली. काही सीन्स फनी आहेत, आपल्याला हसू आणतील, पण भरपूर सीन्स टिपिकल मराठी कॉमेडी जी सध्या प्रेक्षकांना कंटाळवाणी वाटत आहे. हा चित्रपट लो बजेट, लो स्केल आणि स्पेसिफिकली मराठी प्रेक्षकांना केटर करणारा जरी असला तरी एंटरटेनमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूने हा चित्रपट खरंच चांगला आहे. दरवर्षी यासारखेच 2-3 चांगले मराठी चित्रपट प्रदर्शित होतात, पण प्रेक्षकांना त्या बाबतीत कल्पनाच नसते आणि थिएटर्स मध्ये या चित्रपटांना खूप कमी स्क्रीन्स मिळतात. तुमच्या शहरामध्ये हा चित्रपट बघण्यासाठी सध्या अवेलेबल असेल तर आपल्या कुटुंबासोबत चित्रपटगृहात जाऊन नक्की बघावा.